बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। देगलूर शहरामध्ये सार्वजनिक पदकामा सणानिमित्त पहिल्यांदा महिला बाउन्सर महिलेच्या सुरक्षतेसाठी नियुक्त करण्यात आले होते व पुण्यातील स्वराज्य बाउन्सर संघटना पोलीस मित्र महिला बाउन्सर अध्यक्ष संगीता बोराडे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली राजूबाई इंद्रजित शिंदे महिला बाउन्सर देगलूर शहरामध्ये सार्वजनिक पदकम्मा सणानिमित्त महिला सुरक्षतेसाठी उपस्थित झाले होते व महिला बाउन्सर राजूबाई शिंदे स्वराज्य बाउन्सर संघटना सच्चाई माता मंदिर कात्रज पुणे कुंता आगलावे पूनम बंड राजलक्ष्मी देसाई प्रीती जगताप शिल्पा संकपाळ दीपिका वाघमारे जयश्री ननवरे अश्विनी गायकवाड प्रगती कदम हे संपूर्ण महिला बाउन्सर देगलूर शहरामध्ये उपस्थित झाले होते व त्यांनी आपले मनोगत NCN न्यूज टीव्हीवर व्यक्त केले। माझा परिचय सांगते। पुण्यातून आले मी। आम्ही इथं एका कार्यक्रमाचे नियोजन आम्हाला दिलं होतं। आम्ही पुण्यातून आलोय। आमची स्वराज्य पोलीस मित्र संघटना माहिती अधिकारी पत्रकार पुणे निकात्रज शाखेचे अध्यक्ष आहे पोलीस मित्र। आम्ही बाउन्सरचे काम करतो। आम्हाला एक्सपिरियन्स बाउन्सरचे जे कार्य करता तुम्ही हे तुमचं शौक म्हणून करता हो का महिलांचं संरक्षण म्हणून आणि महिलांमध्ये एक आत्मविश्वास वाढाव की अशा पद्धतीचे महिलाला स्ट्रॉंग व्हायला पाहिजे अशा पद्धतीसाठी करतो? नाही, आम्ही लोकांना संरक्षण देतो। आमच्या लेडीजला कुठल्याही प्रकारचं धोका नसला पाहिजे, आम्ही त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी काम करतो। आमची इच्छा आहे म्हणून बी काम करतो आम्ही। आणि आम्ही आता 10 वर्ष झालं काम करतो या क्षेत्रात। 10 वर्ष झालं काम करतोय। आमच्या संचालिका आहेत संगीता मॅडम बोराडे, त्यांचा आम्हाला पुरेपूर सपोर्ट असतो आणि त्यांच्या आधारे आम्ही काम करतो। आम्ही स्वतः पण कामं घेतो। आमची स्वराज्य संघटना आम्ही स्वतः चालवतो। आपण पाहू शकते या ठिकाणी यांचं सांगण्याचं तात्पर्य अशा पद्धतीचं आहे की महिलांचं संरक्षण करणं हे फार महत्त्वाचं असते आणि महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी हे कार्य करतात त्यांनी। आणि आपण पाहू शकता असली डेअरिंगबाज महिला प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या कुटुंबात जन्माला यायला पाहिजे आणि अशा पद्धतीचं कार्य करायला पाहिजे। आपण पाहू शकतो एक महिला असून सुद्धा दुसऱ्या महिलाचं संरक्षण कशा पद्धतीने करता येते ते यांच्याकडून शिकायला पाहिजे, यांच्याकडून त्याची शिकवण घ्यायला पाहिजे आणि आत्मविश्वास वाढायला पाहिजे महिलांमध्ये। अशा पद्धतीचं कार्य हे महिला करत आहेत महिला बाउन्सर म्हणून। आणि हे आपल्या शौकसाठी नसून फक्त हे महिलांच्या संरक्षणासाठी हे कार्य करत असतात। आणि पाहू शकता त्यांची संपूर्ण टीम फार महत्त्वाची या ठिकाणी दिसून येतो आणि अतिशय सुंदर कामगिरी आणि कार्य त्यांचं असते आणि ते चांगल्या पद्धतीचं महिलांचं संरक्षण हे हाती घेतलेलं कार्य आहे आणि ते त्यांचे 4,000 पेक्षा अधिक जास्त महिलांचं संरक्षणाची त्यांची एक टीम आहे आणि ते संपूर्ण
राज्यामध्ये ही कामगिरी करायचं पुढाकार घेताना आपल्याला दिसून येतो. जर आपला कोणताही कार्यक्रम मोठा राजकीय असो, सांस्कृतिक असो, अशा कार्यक्रमानिमित्त त्यांना आपण इन्व्हाइट करू शकता आणि त्यांचं संपूर्ण पत्ता व यांची पुढची आपल्याला माहिती NCN न्यूज TV मार्फत देण्यात येईल. आपण पाहू शकता त्यांची स्ट्रॉंग या ठिकाणची संपूर्ण महिला आघाडी. कॅमेरामॅन उमानीसोबत मी साक पडेल, NCN न्यूज TV देगलूर. आमची जी पोलीस मित्र संघटना आहे ते आम्ही नवीन महिला पण तयार करतो आणि नवीन महिला तयार करण्याबाबतीत पण आमच्या मॅडमचा भरपूर, संगीता बोराडे यांचा पण हात आहे. आम्ही स्वतः पण महिला तयार करतो आणि त्या पण महिला तयार करतात. मी 2009 पासून काम करते. तुमचा अनुभव कसं वाटलं महिलांमध्ये की ज्या पद्धतीने महिला चूल आणि मूलमध्येच गुंतून असते आणि अशा पद्धतीचं कार्य करण्यासाठी आपण त्यांना सुद्धा प्रोत्साहन करणार? हो, करणार ना. कारण चूल आणि मूल ह्याच्यामध्ये ज्या महिला गुंतलेल्या आहेत ना, त्या महिला पण आपल्याला बाहेर काढायच्या. कारण ज्या महिलांना काही असं माहितीच नाही, ज्या महिलांमध्ये डेअरिंग नाही, अशा महिलांनी पण डेअरिंग करावं, आमच्या संग काम करावं, आमच्या बरोबर यावं, हीच आमची इच्छा असते. म्हणून अशा महिला पण आम्ही बाहेर काढून त्यांना सांगतो, शिकून आम्ही तयार करून येतो आणि स्वतःच्या पायावर त्यांना उभं राहायला सांगतो आम्ही. कारण आता जेही करतोय आम्ही महिलांसाठीच कार्य करतो. जसं आम्ही स्ट्रॉंग आहे तसं दुसऱ्या महिलांनी पण स्ट्रॉंग राहायला पाहिजे. ज्या पद्धतीनं आजकाल जसं पाहू शकते आपण महिलांवर फार अत्याचार, अन्याय वाढत चाललेला आहे, दुराचार वाढत चाललेला आहे, त्याच्यासाठी संरक्षण कशा पद्धतीनं महिलांना केलं पाहिजे? त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय संरक्षण तर होणार नाही. कारण त्यांना पहिलं स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. त्यांनी स्वतः सगळे कामं स्वतः करायला पाहिजे. चुलीमध्ये गुंतून पडण्यामध्ये काही उपयोग नाही. स्वतः स्वाभिमानाने जगायला शिकावं बायकांनी. जास्त चूल आणि मूल करू नये, दोन्ही करावं, हे करावं आणि तेही करावं, पण स्ट्रॉंग राहावं, एवढी इच्छा आहे आमची. आणि आज जे बतकम्मा सण देगलूर शहरामध्ये घेण्यात आला होता, ते महिलांसाठी असतो स्पेशल, ते एका नेत्याने घेतला होता. ते त्या आतापर्यंत या तुमच्या एक्सपिरियन्समध्ये असा कार्यक्रम पुण्या दुसऱ्या ठिकाणी घेण्यात आलेला पाहिजेत का? नाही, आम्ही भरपूर ठिकाणी कार्यक्रम करतो, भरपूर ठिकाणी पण गेलो, पण इथं खूप जरा छान होता कार्यक्रम आणि त्यांनी चांगला आम्हाला पण त्यांनी मुघलाजी शिक्षकवार त्यांनी आमचं चांगलं म्हणजे इथं आल्याच्या नंतर आमची सोय केली आणि चांगला कार्यक्रम पण त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतो. त्यांनी आम्हाला इथं बोलवलं त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आणि आम्ही लग्नाचे, बर्थडे आणि ओपनिंग जरी असेल तरी आम्ही महिला काउन्सिल आम्ही तिथं प्रोटेक्शनसाठी आम्ही अवेलेबल असतो ऑल महाराष्ट्रात. म्हणजे कार्यक्रम असेल, लग्न असेल, बर्थडेचा कार्यक्रम असेल किंवा लग्न असेल किंवा असं काय फंक्शन असेल, त्यावेळेला आम्ही कॉलवरतीच असतो. कॉल आल्याबरोबर आम्ही निघतो, नाही कधी म्हणत नाही. आणि कितीही लांब कार्यक्रम असेल, कितीही लांब आम्हाला बोलवलं तरी आम्ही त्यावेळेस तिथं हजर होतोच टायमिंगमध्ये. आता ही महिला आपण बघतो की ना, आधी जी तुम्ही सांगितल्याप्रमाणे चूल आणि मूल ही संकल्पना नष्ट झालेली आहे पूर्णपणे. आणि महिला आता त्यांचे जे अज्ञान आहे ते दूर झालेलं आहे. अज्ञान दूर झाल्यामुळे त्या सुशिक्षित झाल्या आणि हे बाउन्सरी क्षेत्र खूप धाडसी क्षेत्र आहे. ह्याच्यामध्ये ना धाडस दाखवावं लागणार आपल्याला आणि धाडस दाखवून ह्या महिला पुढे येत चाललेल्या आहे. स्वतःच्या पायावर उभं राहून आपलं कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास प्रेरित झालेले आहे आणि यांना सतत प्रेरित करण्याचं काम हे क्षेत्र करत आहे. आणि ह्या क्षेत्राचा विस्तार आता दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. पूर्वी काय व्हायचं की सेलिब्रिटींसोबत फक्त बाउन्सर दिसायचे, पण आता मात्र प्रत्येक क्षेत्रामध्ये बाउन्सरची गरज भासू लागलेली आहे. म्हणजे ह्याचा विस्तार होते हे तुम्हाला ऑब्वियसली दिसत आहे. तर मला एवढं सांगायचं की महिलांनी बेरोजगार आहेत, आताही खूप महिला बेरोजगार आहेत आणि त्या रोजगाराच्या संधीसाठी वन हिंडत आहेत. त्यांना माझं आव्हान आहे, या क्षेत्रामध्ये खूप संधी उपलब्ध आहे. फक्त तुम्ही तिथे धाडसाने पाऊल टाका, पुढे या आणि तुम्ही ऑलवेज वेलकम या क्षेत्रामध्ये पाऊल टाकून स्वतःचा उदरनिर्वाह स्वाभिमानाने करू शकता. आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही मला बोलायची संधी दिली. व्हेरी गुड.